नमस्कार मैत्रिणींनो, विद्यास फूड अँड ब्युटीमध्ये मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे। आज आपण करूया साबुदाणा वडे। साबुदाणा वड्यांसाठी मी इथे 1/2 किलो साबुदाणे रात्रभर भिजवून घेतलेले आहेत। ते छान भिजलेले आहेत, तरी सुद्धा आपण एकदा मिक्सरला लावून घेणार आहोत। म्हणजे फक्त एकच गिरका मारून घेणार आहोत। हार्डली एक साबुदाण्याचा एक मधून एक तुकडा झाला पाहिजे। तुम्ही हाताने चुरूनही घेऊ शकता। इथे मी 3-4 बटाटे उकडून घेतलेले, ते मॅश करून घेऊया आपण। मी एक मोठी वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे, भाजून शेंगदाणे घेऊन त्याचं कूट करून घेतलेलं आहे। मसाल्यासाठी इथे घेतलेलं आहे मी 7-8 मिरच्या, कोथिंबीर, एक लिंबू, जिरे पावडर, जिरे घेतलेले आहे आणि मीठ आणि साखर घेतलेले आहे। मिरची, कोथिंबीर, जिरे, मीठ, साखर आपण मिक्सरला आधी लावून घेऊया आणि नंतर त्याच मिक्सरला फक्त पल्स मोडवरती साबुदाणा बंद चालू करून लावून घेऊया। कोथिंबीर, मिरची, मीठ, साखर यांचं वाटण झालेलं आहे इथं करून। आपण ह्याच्यातच आता हे साबुदाणेही घालूया। या प्रकारे मिक्सरला लावून हे साबुदाणे अशा प्रकारे मी थोडेसे असे फिरवून घेतलेले आहेत। बटाटाही उकडून मी घेऊन तो मॅश करून घेतलेला आहे। यातच आपण आता शेंगदाण्याचं कूट मिक्स करूया आणि हे छान मळून घेऊया, मळून एक जीव करून घेऊया आणि याच्यातच हा लिंबू सुद्धा आपण पिळून घेऊया। आता तुम्हाला लिंबू आवडत नसेल किंवा तुम्ही खात नसाल तर नाही घेतला तरी चालेल, पण लिंबाने छान अशी चटपटीत टेस्ट येते। आम्हाला आवडतो म्हणून मी घालतीये। अशा प्रकारे हे पीठ मी साबुदाणा आणि बटाट्याचं मिश्रण मी छान मळून घेतलेलं आहे। आता फक्त असं थोडासा ओला हात घ्यायचा आणि हे वड्यांना शेप द्यायला सुरुवात करूया। आता हातावरती तुम्हाला ज्या साईजचा गोळा हवा आहे त्या साईजचा गोळा घेऊन त्याचा चपटा करून घ्यायचा। मध्यभागी थोडासा फुगीर आणि साईडला जास्त पातळ असा घ्यायचा। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही थोडं सिलेंड्रिकल शेपसुद्धा देऊ शकता। वड्यांना शेप देताना कायम ओला हात घेत राहा। ओला हाताने कोणताही वडा करताना ओला हात घेतला की त्याचा शेप आपल्याला द्यायला चांगला जमतो। तेलाचा हात घेतला तर कधी तेवढासा चांगला जमत नाही, पण शेवटी तुमच्यावर आहे। तुम्हाला जे जमत असेल, जे आवडत असेल ते तुम्ही घेऊ शकता। अशा प्रकारे वडे आपण थापून घेऊया। तेल छान तापलेलं आहे। आपण आता वडे टाकायला सुरुवात करूया। एक असा वडा साईडने आपण सोडून घेऊया। कढईत जेवढे मावतील तेवढे वडे आपण सोडूया। एका वेळेस मी 4 वडे सोडतीये। गॅस थोडासा फास्ट करूया आणि वडा आधी सेट होऊ देऊया, त्यानंतरच वड्याला हलवूया। गॅस माझा मीडियम आहे, तेल बऱ्यापैकी तापलेलं आहे म्हणून गॅस आता मी मीडियम ठेवलेला आहे। 1 मिनिटानंतर मी हे सगळे साबुदाणा वडे उलटून घेऊया आपण आणि पुन्हा 1 मिनिटभर ते फ्राय होऊ दे। कमीत कमी एक प्लॉट फ्राय व्हायला 3-4 मिनिटं लागतील आपल्याला। साबुदाणा फ्राय होईपर्यंत आपण चटणी करून घेऊया। इथे मी 3-4 टेबलस्पून खोबऱ्याचा चव घेतलेला आहे, शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे, 5-6 मिरच्या घेतलेल्या आहेत, कोथिंबीर घेतलेली आहे, मीठ, जिरे आणि साखर घेतलेली। हे आपण मिक्सरला लावून घेऊया आणि एक अर्धी वाटी दही घालूयात। साबुदाणा वडा फ्राय झालेला आहे, आपण आता काढून घेऊया। छान रंगही आलेला आहे बघा आणि आपण दुसरा लॉट फ्राय करायला टाकूया। हे वडे मी थोडे सिलेंड्रिकल शेपमध्ये केलेले आहेत, ते मी आता घालते इकडे फ्राय करायला। हे 1 मिनिटभर चांगले सेट होऊ दे, मग आपण त्यांना उलटून घेऊया आपण। हे पुन्हा आहे ना मिनिटभर होऊ देऊ। हेही झालेले आहेत, छान वाटतात। हा शेपही मस्त वाटतो खाताना वगैरे, मुलांना तर खूप आवडतो। असेही तुम्ही ट्राय करू शकता। आपला साबुदाणा वडा तयार आहे। खूप सोपी रेसिपी आहे, नक्की करून बघा, आवडेल तुम्हाला। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटही नक्की करा।
चला तर मग या खायला. बाय.